सपोज ए दिलेला आपल्याला काय, तर 1 2 3 4 4 एलिमेंट आहेत, म्हणजे कार्डिनॅलिटी ऑफ ए इक्वल टू 4, बरोबर आहे. आणि आर दिलेला असेल तर आपण काय करायचो, कंपोजिशन घ्यायचो. म्हणजे आर आहे, आर स्क्वेअर फाइंड आउट करत होतो, म्हणजेच काय, आर कंपोजिट आर, आर क्यूब, आर स्क्वेअर कंपोजिट आर, बरोबर आहे. आणि आर रेस टू 4 पर्यंत जात होतो, कारण कार्डिनॅलिटी 4 आहे. आणि नंतर या सर्वांची युनियन घ्यायचो, आर युनियन आर स्क्वेअर युनियन आर क्यूब युनियन आर रेस टू 4, आणि तो ट्रान्झिटिव्ह क्लोजर होता, बरोबर आहे. तसंच मॅट्रिक्स मेथडमध्ये काय करायचो, आर चा मॅट्रिक्स घ्यायचो, बरोबर आहे. पुन्हा आर इंटू एम आर इंटू एम आर केले की एम आर स्क्वेअर, बरोबर आहे. आर क्यूबचा मॅट्रिक्स फाइंड आउट करत होतो, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन घेत घेत घेत, बरोबर आहे. परत एम आर रेस टू 4 फाइंड आउट करत होतो, आणि ते सगळे जॉईन करत होतो, म्हणजे ट्रान्झिटिव्ह क्लोजर मिळत होता आपल्याला. ठीक आहे. आता जर का ए हा लार्ज असेल, सपोज ए जो मी म्हणतो ए हा सेट आहे, ठीक आहे, आणि ह्याच्यावरती आर हे रिलेशन आहे, बरोबर आहे. सो आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए. हा ए जर काय लार्ज असेल तर अशा वेळी आपल्याला दुसरा एक अल्गोरिदम यूज करता येतो, वार्शाल अल्गोरिदम, वार्शाल अल्गोरिदम्स. वार्शाल्स अल्गोरिदम, ठीक आहे. आता ह्याची आपण डायरेक्ट प्रोसिजर बघायची की वार्शाल अल्गोरिदम कसा फाइंड आउट करायचा आहे. पहिल्यांदा मॅट्रिक्स एक करायचा आपण, मॅट्रिक्स, ठीक आहे. आणि त्यांना नाव आपण द्यायचे आहेत काय, डब्ल्यू के, डब्ल्यू के मॅट्रिक्सला. म्हणजे आर दिलेला असेल तुम्हाला, सेट दिलेला असेल ए, आर दिलेला असेल त्याच्यावरून डब्ल्यू के हे मॅट्रायसेस घ्यायचे. W0 पहिल्यांदा असेल, तो W0 असेल म्हणजे डब्ल्यू के. आता इथे दाखवताना प्रोसिजर दाखवताना तुम्हाला डब्ल्यू के दाखवतोय, डब्ल्यू के. फर्स्ट कॉपी टू डब्ल्यू के ऑल वन्स फ्रॉम डब्ल्यू के मायनस वन. डब्ल्यू के मायनस वन म्हणजे काय, डब्ल्यू के च्या आधीचा मॅट्रिक्स आहे तो, ठीक आहे. ठीक आहे. स्टेप 2, लिस्ट द लोकेशन C1 C2 डॅश 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 इन कॉलम के ऑफ डब्ल्यू के मायनस वन. डब्ल्यू के मायनस वन जो काय मॅट्रिक्स असेल त्यातला के कॉलम बघायचा, वेअर द एंट्रीज इन वन इज वन, म्हणजे जिथे जिथे वन एंट्री असेल ते सगळे. अँड द लोकेशन्स R1 R2 डॅश 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 इन रोज, इन रो के ऑफ डब्ल्यू के मायनस वन. डब्ल्यू के मायनस वन जो मॅट्रिक्स असेल इनिशियली त्याच्यातले रो पण बघायचे, आणि कॉलम केत रो आणि केत कॉलम बघायचा. कुठल्या कुठल्या लोकेशन्स बघायचे, जिथं जिथं वन असतील तिथं. स्टेप 3, पुट वन्स इन ऑल 3 पोझिशन्स CI RJ. आता हे जे काही लोकेशन्स आपल्याला मिळालेले आहेत, कुठल्या कुठल्या लोकेशनला असेल, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या, म्हणजे कॉलम समजा आपण बघितला, केत कॉलम बघतोय आपण त्याच्यात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लोकेशनवरती 1 1 1 असतील. आणि केत रो बघितला आपण तर तिथं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यावरती असतील 1, ठीक आहे. तर त्याचं कॉम्बिनेशन इथं करायचं, CI RJ ऑफ डब्ल्यू के. डब्ल्यू के जो मॅट्रिक्स असेल त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीची स्टेप काय आहे, डब्ल्यू के मायनस वन मधले जेवढे वन असतील ते डब्ल्यू के मॅट्रिक्स जो असेल त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचे, आणि बाकीचं. आता ही प्रोसिजर तुम्हाला एक्झाम्पल बघितल्यावरती जास्त चांगली लक्षात येईल. इफ आर इक्वल टू ए बी बी सी सी डी आणि बी ए इज अ रिलेशन
on a set A, B, C, D. Then find the transitive closure of R by using Warshall's algorithm. ठीक आहे, आता एक्झाम्पल वरून तुमच्या जास्त क्लिअर येईल लक्षात. ठीक आहे, वी हॅव आर, पहिल्यांदा आर लिहून घ्या. ठीक आहे, बाय वार्शल्स अल्गोरिदम टेक, ह्या आर चा जो मॅट्रिक्स असेल, पहिल्यांदा जो आर दिलाय त्याला W0 नाव द्यायचं. टेक W0 इक्वल टू MR. आता MR कसा फाइंड आउट करायचा आपण दरवेळेस बघितलेलं आहे. तुम्ही लिहिताना काय करायचं, एक मिनिट, असं लिहून घ्यायचं, A B C D, A B C आणि D. ठीक आहे, पहिली पेअर बघायची ए बी. ए बी म्हणजे हा रो बघायचा, ॲरो केला का, पहिला रो, ए असाइन केलेला पहिला रो, आणि बी असाइन केलेला कुठला जो काही कॉलम असेल तो त्या लोकेशन वरती 1 लिहायचं. लिहिलं 1. ठीक आहे, आता ए ला रिलेटेड आहे का इथं काय पुढच्या आर मध्ये नाही येत, म्हणजे बाकीचे सगळे 0 झाले. ठीक आहे, पुढे आता बी सी, सेकंड एलिमेंट बघा आर मधला ऑर्डर पेअर बी सी. बी असाइन केलेला रो बघायचा बी. ठीक आहे, बी सी. सी असाइन केलेला कॉलम बघा, त्या लोकेशनवर 1 लिहिलं. पुढे पुन्हा बी ए, बी ए म्हणजे बी रो बघायचा आणि ए असाइन केलेला कॉलम ती लोकेशन असेल तिथं 1 लिहायचं आणि बाकीचे सगळं 0. लक्षात आलं का. आता सी, सी रो असलेला सी असाइन केलेला रो बघायचा. ठीक आहे, आणि सी ला रिलेटेड कुठला इलेमेंट आहे दुसरा ए मधला डी आहे बघा, इथं ॲरो केला बघा मी, डी. लक्षात येते, कलर दुसरा वापरतो. हा बघा इथं, गेलं ते सगळं. ठीक आहे, ए बी सी आणि डी, ए बी सी डी. बाकीचे तुमच्या लक्षात आलं असेल. सी डी, हे सी डी, डी असाइन केलेला कॉलम बघायचा आणि सी असलेला रो बघायचा. इथं 1 आलं, आलं का. आता डी, डी रिलेटेड टू कुठल्याच इलेमेंटला नाही बघा, म्हणजे हा सगळा रो 0 होईल. हा मॅट्रिक्स लक्षात आला तुमच्या. ओके, आता हा झाला W0. W0 झाला फाइंड आउट. ओके, आता या W0 वरून आपल्याला W1 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे अल्गोरिदम मध्ये K इक्वल टू 1 पुट केला, K इक्वल टू 1 म्हणजे W K एक होता बघा इथं, आणि W K मायनस 1. K इक्वल टू 1 म्हणजे W0 आपला हा झालेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. आता K इक्वल टू 1 म्हणजे W1. ठीक आहे, आता W1 मध्ये काय करायचं, पहिल्यांदा W0 मधले जेवढे 1 असतील ते आहे असे कॉपी करायचे. ठीक आहे, आणि कुठे पहिला कॉलम आणि पहिला रो बघायचा आणि तिथले पोझिशन बघून घ्यायचे 1 चे. लेटेस्ट कम्प्यूट W1 so that K equal to 1. We observe that W0 has ones in location 2 of column 1. कॉलम 1 बघायचा, कुठल्या लोकेशनवर 1 आहे बघा, मी सर्कल करतोय, सेकंड, बरोबर आहे. W0 हॅज वन्स इन लोकेशन 2, ही 2 लोकेशन आहे बघा, ॲरो केला मी, ऑफ कॉलम 1. ठीक आहे, आता रो 1 बघायचा, रो 1, रो 1 मध्ये पण बघा, हे मी सर्कल करतो, कलर वेगळा यूज करतो. आता ग्रीन केलं सर्कल बघा, अँड 2 ऑफ रो 1.
लक्षात आलं का? ठीक आहे, सर्कल बघा, रो बघा, हा पहिल्यांदा मी काय बघितलं, हा कॉलम बघितला पहिला. त्याच्या कुठल्या सेकंड पोझिशन वरती, लोकेशन 2 वरती 1 आहे. ठीक आहे, आणि रो 1 ला सेकंड पोझिशन 1 आहे. ठीक आहे, दस W1 इज जस्ट सेम ॲज W0 विथ न्यू 1 इन पोझिशन. आता ही दोन दोन जी झाली का नाही लोकेशन, कॉलम 1 मध्ये लोकेशन 2 ला होता, आणि रो 2 रो पहिल्या रोला सेकंड पोझिशनला, ती झाली 2 लोकेशन. त्या 2 लोकेशनला 1 टाकायचं, म्हणजे W0 W1 मध्ये आहे असं कॉपी करायचा. आणि फक्त हा 1 एक ऍड करायचा 2 लोकेशनला. बघा, therefore W1 equal to this. बघा, W0 बघा इथं 2 पोझिशन म्हणजे कुठली, सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणजे ही हा जो 0 आहे तो 1 होईल. लक्षात आलं का? बघा इथं 1 झालं, बाकीचं 1 1 आहेत तसेच ठेवायचे. ठीक आहे, हा W1 झाला. आता W1 झाल्यानंतर W2 फाइंड आउट करायचा, म्हणजे K इक्वल टू 2 W2. आता पहिला पहिला कॉलम आणि पहिला रो झालाय. आता सेकंड कॉलम बघायचा. ठीक आहे, कॉलम नंबर सेकंड बघायचा आणि रो नंबर सेकंड बघायचा. ठीक आहे, आता कॉलम सेकंड मध्ये 1 1 कुठल्या पोझिशनला आहे, 1 ला आहे, बरोबर आहे, आणि 2 ला आहे. ओके, आणि रो बघायचा, रो मध्ये 1 1 कुठल्या कुठल्या लोकेशनला आहे, 1 ला आहे, 2 ला आहे, आणि 3 ला आहे. बरोबर, कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हे बघा, कॉलम फर्स्ट पोझिशन सेकंड पोझिशन, ही कळली. ठीक आहे, आता रो बघा, सेकंड फर्स्ट पोझिशन सेकंड पोझिशन आणि थर्ड पोझिशन. बरोबर आहे, लक्षात आली का? ठीक आहे, आता ह्याच्या जोड्या करायच्या. आता कुठल्या कुठल्या लोकेशनला आपल्याला 1 1 पुट करावं लागेल, तर हा 1 घ्यायचा. बघा, 1 1 2 1 3. लक्षात येते का? 1 1 1 2 1 3. आता दुसरा एलिमेंट घ्या, 2 1 2 2 2 3. 2 1 2 2 2 3. आता W1 आहे असा W2 मध्ये कॉपी करायचा, फक्त ह्या ज्या नवीन लोकेशन जे आहेत, म्हणजे 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3, या लोकेशन वरती काय करायचं, नवीन 1 1 1 1 पुट करायचे. लक्षात आलं का? हेच इथं शब्दामध्ये लिहिलेलं आहे. वी ऑब्झर्व दॅट द मॅट्रिक्स W1 हॅज वन्स इन कॉलम लोकेशन 1 2 ऑफ कॉलम 2 अँड लोकेशन 1 2 3 ऑफ रो 2. हेच शब्दामध्ये लिहिलंय. ठीक आहे, thus to obtain W2 we must put ones in the positions 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 of matrix W1. W1 मध्ये ऍड करून आपल्याला W2 मिळेल. लक्षात आलं? ठीक आहे, बघा इथं हे जे 1 आहेत W1 मधले ते आहे असे टाकले, फक्त ऍड कुठं कुठं केलं बघा, 1 1. जर आधीच असेल 1 तिथं तर तो आहे असा लिहायचा. ठीक आहे, बघा 1 1 ला टाकलं इथं 1 1 2 ला 1 2 ला हा 1 2 ला
तो ऑलरेडी होता, त्यामुळे तिथं काही प्रश्न नाही. 1 3, 1 3 ला इथं बघा 1 टाकला, ठीक आहे. 2 1, 2 1 ला ऑलरेडी होतं इथं, 2 2 ला पण होतं, ठीक आहे. 2 3 ला पण होतच. ओके, जिथं नाही आहे तिथं ऍड करायचं, जिथं असेल तो आहे असा लिहायचा, ठीक आहे. म्हणजे हा W2 मिळाला तुम्हाला. लक्षात येते. आता W3 K = 3, वी कम्प्युट W3. आता फर्स्ट कॉलम झाला, सेकंड कॉलम झाला, आता थर्ड कॉलम बघायचा, ठीक आहे. थर्ड कॉलम बघायचा आणि थर्ड रो बघायचा. बघा एक मिनिट. थर्ड कॉलम आणि थर्ड रो कुठे कुठे आहे? थर्ड C3, हा C3 म्हणजे थर्ड कॉलम. थर्ड कॉलम मध्ये 1 1 कुठे आहेत? फर्स्ट सेकंड पोझिशनला आहे, बरोबर आहे. आणि रो 3 मध्ये कुठे आहे 1? तर फोर्थ पोझिशनला, बरोबर आहे. मग जोड्या कशा होणार बघा, 1 4 आणि 2 4. बघा 1 4 आणि 2 4, हेच शब्दामध्ये तिथे लिहिले. वी सी दॅट कॉलम 3 ऑफ W2 have ones in the location of 1 and 2, and row 3 of W3 has one in location of 4. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, W3 ऑप्टेन करताना, thus to obtain W3 we must put ones in the location of 1 4 and 2 4. बघा 1 4 म्हणजे ही लोकेशन आली, बघा सर्कल केलं मी W3 मध्ये. हा W2 W3 मध्ये आहे असा कॉपी करायचा, आणि जी नवीन लोकेशन मिळाली आपल्याला रिप्लेस करायची 1 4, 1 4 तिथं 1 आलं, आणि 2 4, 2 4 ला पण 1 इथं पुट केला, आणि बाकीचं आहे असं. लक्षात येते का? ओके, W3 मिळाला. नाव आता कुठपर्यंत असं जायचंय, कुठपर्यंत जायचंय तर बघा W3. आता W3 मध्ये 1 कुठल्या कुठल्या आता चौथा कॉलम बघायचा आपल्याला इथं W3 च्या पुढे. फोर्थ कॉलम मध्ये बघा 1 कुठल्या कुठल्या पोझिशनला आहे, 1 2 आणि 3. हा, आणि फोर्थ रो मध्ये 1 आहे का? आता फोर्थ रो मध्ये 1 नाहीच आहे, नो वन्स इन रो 4. ओके, म्हणजे आता W3 च्या पुढे मॅट्रिक्स जर केला तर तिथं 1 कुठेच ऍड होणार नाही. सो नो न्यू वन्स आर ऍडेड. ओके, म्हणजे शेवटचा कुठला आला आपला मॅट्रिक्स, तर MR इन्फिनिटी नोटेशन आहे आपलं, मागे बघितलंय, इज इक्वल टू MRT म्हणजे ट्रान्झिटिव्ह क्लोजर इक्वल टू W4. W4 आणि W3 मध्ये काही चेंज होणार नाही. अशी ज्यावेळी पोझिशन येईल त्यावेळी थांबायचं. ठीक आहे. शक्यतो R मध्ये 4 एलिमेंट असतील तर W4 पर्यंत जातो आपण. W4. आता इथं कंडिशनच अशी आली की ऍड काहीच होणार नाही, त्यामुळे W4 आणि W3 हा इक्वलच राहील. पण जर नसेल तर W4 पर्यंत जायचं आणि तिथं स्टॉप करायचं. लक्षात आलं का? ठीक आहे. आता W4 आणि W3 मध्ये काहीच चेंज होणार नाही, कारण 1च कुठंच नाहीत चौथ्या रो मध्ये, बरोबर आहे. पण जर असेल तर तेवढं ऍड करून W4 फाइंड आउट करायचा आणि तो तुमचा ट्रान्झिटिव्ह क्लोजर राहील. लक्षात आलं? ओके, आता याच्यावरून रिलेशन फाइंड आउट करायचं कसं, असाइन करा ABCD कॉलमला, रोला पण ABCD. पहिली पोझिशन म्हणजे AA, दुसरी पोझिशन पहिला रो, हा AB, A इज रिलेटेड टू B. ओके, पुन्हा AC, AC, ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट एक्स्ट्रा झाला इथं, AC, पुन्हा AD, बरोबर आहे. आता सेकंड रो B आणि A, बीथ रो
आणि एथ कॉलम आहे तिथं 1 आहे म्हणजे ते रिलेटेड आहे म्हणजे BA. तसंच BB, पुढं BC. कॉलम बघायचं, रो बघायचं, रो कॉलम, पहिला रो नंतर कॉलम. मग BD, पुन्हा पुढे बघा इथं 0 0 आहे बघा. Cचा रो 0 0 ते सोडून द्या. 1 कुठं आहे तेवढी पोझिशन बघायची म्हणजे CD, बरोबर आहे. आणि Dचा जो रो आहे तो पूर्ण 0 आहे म्हणजे तिथं संपलं. हे झालं ट्रान्झिटिव्ह क्लोजर रिलेशन. ओके, लक्षात आलंय? काय शंका आहे काय इथं? सर आले लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट आहे पार्शियल ऑर्डर सेट म्हणजेच पोसेट. सेट A together with a partial order relation R on the set A is denoted by A round bracket मध्ये A comma R is called partial order set or poset. पार्शियल ऑर्डर रिलेशन आपण गेल्या वेळेस बघितले, इक्वालन्स रिलेशन आणि पार्शियल ऑर्डर रिलेशन. पार्शियल ऑर्डर रिलेशनची डेफिनेशन लक्षात आहे का? काय आहे पार्शियल ऑर्डर रिलेशनची डेफिनेशन? रिफ्लेक्सिव्ह पाहिजे, बरोबर आहे. दुसरं रिफ्लेक्सिव्ह लक्षात आहे का? सांगेल का कोणी? एखादं रिलेशन आहे A वरती, ठीक आहे, त्याला पार्शियल ऑर्डरिंग रिलेशन किंवा ऑर्डर रिलेशन कधी म्हणतो? जर ते रिलेशन रिफ्लेक्सिव्ह, अँटीसिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह असेल तर ते पार्शियल ऑर्डर रिलेशन असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. A relation R on a set A is said to be an order relation or partial ordering relation if it is reflexive, antisymmetric आणि transitive. आणि equivalence relation म्हणजे काय? A relation R on a set A is said to be an equivalence relation if it is reflexive, symmetric and transitive. फरक काय बघा, पार्शियल ऑर्डर मध्ये काय अँटीसिमेट्रिक आहे, इक्वालन्स रिलेशन मध्ये सिमेट्रिक आहे. ओके, हा फरक आहे. आता इक्वालन्स क्लासेस म्हणजे काय? इक्वालन्स क्लासेस, सपोज आर बी एन इक्वालन्स रिलेशन ऑन अ सेट ए. काय लक्षात घ्या, आर बी एन इक्वालन्स रिलेशन म्हणजे आर मध्ये कुठले कुठले रिलेशन सॅटिस्फाय होतात? रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह ऑन ए. The equivalence class of an element A belongs to A. A कसा आहे? Belongs to A. ह्याचा इक्वालन्स क्लास म्हणजे काय? Is the set of elements of A to which element A is related. जे एलिमेंट A ला रिलेटेड असतील ते सगळे इक्वालन्स क्लास ऑफ A मध्ये येतील. A म्हणजे हा स्मॉल आहे, ठीक आहे, and it is denoted by बघा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये और A बार. हे दोन्ही सिम्बॉल लक्षात ठेवा. परीक्षेत कुठला सिम्बॉल होईल त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की स्क्वेअर ब्रॅकेट A किंवा A बार म्हणजे तो इक्वालन्स क्लास ऑफ A. मग त्या सेट मध्ये काय काय येणार? दॅट इज हे नोटेशन, A बार इक्वल टू X बिलॉंग्स टू A such that X is related to A. हे टिल्ड काय आहे? ते इक्वालन्स रिलेशनचं नोटेशन दिले, तर जे काय रिलेशन असेल त्याचं नोटेशन आहे. ठीक आहे, X is related to A. ओके, X is related to A असे X या इक्वालन्स क्लासमध्ये आहेत. Thus, equivalence class of A contains all those elements of A which are related to A by the equivalence relation tilde. ठीक आहे, तर कोशंट सेट म्हणजे काय? आता इथे इक्वालन्स क्लास येणारच आहे पुन्हा. कोशंट सेट म्हणजे काय? द सेट ऑफ म्युच्युअली डिसजॉइंट इक्वालन्स क्लासेस
आता ए मध्ये समजा 4 एलिमेंट आहेत हा, ठीक आहे. इक्वलन्स क्लास किती येतील? 4 येतील. म्हणजे असे 1 2 3 आणि 4, ठीक आहे. हे 4 इक्वलन्स क्लासेस येतील ए सेट वरून अंडर द रिलेशन जे काय असेल टिल्ड, ठीक आहे. पण हे डिस्टिंग असतील असं काही नाही, किंवा इक्वल पण असू शकतात आणि डिसजॉईंट पण असू शकतात, ठीक आहे. मग असे जे डिसजॉईंट इक्वलन्स क्लासेस आहेत, द सेट ऑफ ऑल म्युच्युअली डिसजॉईंट इक्वल क्लासेस इन विच अ सेट एस, आता इथं एस आहे मग अशी ए होता, इज पार्टिशन विथ रिस्पेक्ट टू अन इक्वलन्स रिलेशन इज कॉल्ड कोशंट सेट ऑफ एस. असे असे इक्वलन्स क्लासेस is a collection for the equivalence relation R and is denoted by S by R. बघा thus S by R equal to बघा काय केलंय सेट, बघा कसा आहे, सगळे इक्वलन्स क्लासेस कलेक्ट केलेत such that A belongs to A. A मध्ये जेवढे एलिमेंट असतील A चे जेवढे इक्वलन्स क्लासेस म्युच्युअली डिसजॉईंट आहेत असे अशांचं कलेक्शन आहे. लक्षात आलं का? इक्वलन्स क्लासेस. फॉर एक्झाम्पल बघा R equal to 1 1 1 2 2 1 2 2 2 3 3 3 4 4 3 4 4 5 5 is an equivalence relation on a set A and A equal to 1 2 3 4 5. ठीक आहे. आता इथं फाइंड आउट काय करायचं आहे, find the equivalence classes of each element of A and also find the quotient set A by R. क्वोशंट सेट पण फाइंड आउट करायचं. आता हे नोटेशन आहे बरं का, ए बाय आर, ए ला आर ने डिवाइड केलेलं आहे असं नाही ते, ठीक आहे. आता बघा सोल्युशन मध्ये द इक्वलन्स क्लासेस ऑफ एलिमेंट ऑफ ए आर ॲज फॉलोज बाय डेफिनेशन. ही डेफिनेशन आहे. इक्वलन्स क्लास ऑफ ए स्क्वेअर ब्रॅकेट ए ला मी काय म्हणतोय, इक्वलन्स क्लास ऑफ ए इज इक्वल टू दोज एलिमेंट्स फ्रॉम ए x belongs to A such that x is related to A. असे ए मधले एलिमेंट जे ए बोलताना आता हा सेट बोलतोय मी, ए मधले असे एलिमेंट जे ए ला म्हणजे ह्या ए ला रिलेटेड असतील ते एलिमेंट. आता बघा पहिला एलिमेंट घेतला इक्वलन्स क्लास ऑफ ए 1. 1 रिलेटेड कुठले कुठले एलिमेंट आहेत बघा. आता आर बघा, मी आर मध्ये सर्कल करतोय बघा, बघा 1 1 जोडे म्हणजे 1 रिलेटेड टू 1, ठीक आहे. 1 2 जोडे, पहिल्या पोझिशनला 1 पाहिजे, 1 2 म्हणजे 1 इज रिलेटेड टू 2, ठीक आहे. आता पुढे पहिल्या पोझिशनला पुढच्या एलिमेंट मध्ये आहे का कुठे 1 नाहीये, म्हणजे 1 2, 1 इज रिलेटेड टू 1, 1 इज रिलेटेड टू 2 म्हणजे 1 2 आला, ठीक आहे. आता इक्वलन्स क्लास ऑफ 2, 2 ला जेवढे रिलेटेड असतील एलिमेंट ते, तर बघा इथं 2 इज रिलेटेड टू 1, कलर चेंज करूया, 2 इज रिलेटेड टू 1, ठीक आहे. अँड 2 इज रिलेटेड टू 2, पुढे कुठं आहे का 2 पहिल्या पोझिशनला नाही, म्हणजे पुन्हा इथं आलं 1 2, ठीक आहे. आता 3 इक्वलन्स क्लास ऑफ 3, 3 इज रिलेटेड टू 3, 3 इज रिलेटेड टू 4, पुन्हा 3 इज रिलेटेड टू आहे का कुठं नाही, म्हणजे इथं आलं 3 4. लक्षात आलं का? आता 4 इक्वलन्स क्लास ऑफ 4, 4 3 4 4 म्हणजे आलं 3 4, बरोबर आहे. आता पुढे इक्वलन्स क्लास ऑफ 5, 5 ला रिलेटेड एलिमेंट कुठले आहेत बघा, 5 5, बरोबर आहे. 5 5 म्हणजे एकच आहे, म्हणजे 5. तर हे सगळे काय झाले, इक्वलन्स क्लास ऑफ एलिमेंट्स ऑफ ए, हे सगळे इक्वलन्स क्लास झालेत, बरोबर आहे. हे काढले. आता आपल्याला याचा कोशंट सेट काढायचा आहे ए बाय आर. ए बाय आर डेफिनेशन काय, कलेक्शन ऑफ ऑल इक्वलन्स क्लासेस ऑफ ए
सच दॅट ए बिलॉंग्स टू ए. असे सगळे इक्वलन्स क्लासेस एचे. मग 1 आहे इक्वलन्स क्लास ऑफ 1, इक्वलन्स क्लास ऑफ 2, 3, 4 आणि 5 हा त्यात येणार. परंतु दुसरं पण आहे की हे म्युच्युअली डिसजॉईंट पाहिजेत. बरोबर आहे, म्युच्युअली डिसजॉईंट पाहिजेत. म्हणजे हे सगळे 5च्या 5 येणार नाहीत. बघा इथं आता 1 1 आहे, मग तो 1 1 2 1 2 1 इक्वलन्स क्लास ऑफ 1 आणि इक्वलन्स क्लास ऑफ 2 हे सेमच आहे. मग इथं फक्त एकदाच येणार 1 1 1 2 सॉरी. पुढे बघा इक्वलन्स क्लास ऑफ 3 आणि 4 आहे, ते इक्वल आहेत. बरोबर आहे, त्याच्यात इलेमेंट काय आहे 3 4 3 4 घेताना ते एकदाच घ्यायचं 3 4. बरोबर आहे. आणि पुन्हा पुन्हा काय इक्वलन्स क्लास ऑफ 5, तो सिंगलटन 5 आहे. लक्षात आलं का? आता बघा हे सगळे म्युच्युअली डिसजॉईंट आहेत. ए बाय आर म्युच्युअली डिसजॉईंट आहे का नाही? 1 2 आणि 3 4 आहे का काय त्याच्यात कॉमन? नाही, डिसजॉईंट आहेत. 3 4 आणि 5 डिसजॉईंट आहेत. बरोबर आहे, लक्षात येते? So remark, the set A by R is also called partition of A induced by R. हे काय आहे? partition of A induced by R. लक्षात येते? आलं का लक्षात? लक्षात आलं का? लक्षात आलेले सर्वांच्या? आवाज येतोय? हॅलो, आलं का लक्षात? येतोय. हा येस सर, आलंय लक्षात. आता जे जे सिलेबस मध्ये आहे तेच आपण घ्यायचं आहे. म्हणजे कसं आहे, ह्या बुकमध्ये काही एक्स्ट्रा पण आहेत थेरम. ठीक आहे, आता हा थेरम बघा. लेट एक्स बी नॉन एम्प्टी सेट. ओके, नॉन एम्प्टी सेट आहे. लेट टिल्ड बी एन इक्वलन्स रिलेशन ऑन द सेट एक्स. टिल्ड काय आहे? इक्वलन्स रिलेशन आहे, म्हणजे रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ओके, let x belongs to x, then x belongs to equivalence class of x. ओके, assumption मध्ये काय काय दिले ते सगळं प्रूफ मध्ये लिहायचं. let x be a non-empty set and let tilde be an equivalence relation on the set x. ओके, आता since हे रिलेशन आपण इक्वलन्स रिलेशन म्हणतोय. बाय डेफिनेशन ऑफ इक्वलन्स रिलेशन टिल्ड काय? रिफ्लेक्सिव्ह पण आहे. बरोबर आहे. Since x is reflexive, therefore for each x belongs to x, x is related to x. बरोबर आहे, x is related to x. आता रिफ्लेक्सिव्हची डेफिनेशन तुमच्या लक्षात पाहिजे. रिफ्लेक्सिव्ह रिलेशन काय असतं? सपोज ए सेट आहे, आर हा काय रिलेशन आहे. ठीक आहे, ए वरती जर ए बिलॉंग्स टू आर असेल, फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. ए ही ऑर्डर पेअर जर आर मध्ये असेल, म्हणजे ए इज रिलेटेड टू ए, तर त्या रिलेशनला म्हणतात एक रिफ्लेक्सिव्ह. ओके, रिफ्लेक्सिव्ह. ठीक आहे, लक्षात आलं का? आपण एक्झाम्पल घेतले होते 1 1 2 2 3 3 असे एलिमेंट आले होते बघा, आठवते का? आर मध्ये ऑर्डर पेअर. ठीक आहे, आणि प्रत्येक एच्या एलिमेंटला म्हणजे 1 2 3 4 समजा 1 आणि 2 आहे ए मध्ये, आणि आर मध्ये तुम्हाला 1 1 पेअर आहे, 2 2 पण पेअर आहे. म्हणजे प्रत्येक एच्या एलिमेंटला आला ऑर्डर पेअर 1 1 2 2 आर मध्ये. सो आर इज रिफ्लेक्सिव्ह. ठीक आहे, आता बाय डेफिनेशन ऑफ इक्वलन्स रिलेशन इथं आपण म्हणतोय हे काय आहे? इक्वलन्स रिलेशन आहे. म्हणजे हे टिल्ड जे रिलेशन काय? रिफ्लेक्सिव्ह आलं. सो देअरफॉर फॉर इच एक्स बिलॉंग्स टू एक्स, एक्स बिलॉंग्स टू एक्स इज रिलेटेड टू एक्स.
but by definition of equivalence relation of x, equivalence relation of x, equivalence class of x, sorry, equivalence class of x is equal to all elements from A which related to x. बरोबर आहे? ठीक आहे. इक्वलन्स क्लास ऑफ एक्स मध्ये काय असणार, एक्स ला जे जे रिलेटेड असतील ते एलिमेंट येणार आहेत. बरोबर आहे? आता इथं आपण म्हणतोय एक्स इज रिलेटेड टू एक्स, सो देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ इक्वलन्स क्लास एक्स इज related to x, this implies that x belongs to equivalence class of x. हे लक्षात आलं का तुमच्या? डेफिनेशन यूज केली. कुठली कुठली डेफिनेशन यूज केली? इक्वलन्स रिलेशन. इक्वलन्स रिलेशन मध्ये रिफ्लेक्सिव्ह आहे, त्यामुळे प्रत्येक एलिमेंट हा स्वतःला रिलेटेड असणारच आहे. फॉर इच एक्स बिलॉंग्स टू एक्स. बरोबर आहे? आणि इक्वलन्स क्लासची डेफिनेशन काय म्हणतो? एक इक्वलन्स क्लास ऑफ एक्स म्हणजे काय? एक्सला रिलेटेड असणारे सगळे एलिमेंट येतात त्यात. बरोबर आहे? मग जर इथं आपण म्हणतोय एक्स इज रिलेटेड टू एक्स आहे, म्हणजे एक्स येणारच ना ह्या इक्वलन्स क्लासमध्ये. बरोबर आहे? लक्षात आलंय? हेन्स द प्रूफ. लक्षात आलंय का? प्रूफ लक्षात आलंय? प्रूफ लक्षात आलं का? मानसी, सर प्लीज परत एकदा एक्सप्लेन करायला आहे. हे बघा, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? आपल्याला दिलंय एक्स इज नॉन एम्प्टी सेट. बरोबर आहे? आणि टिल्ड दिलंय इक्वलन्स रिलेशन ऑन सेट एक्स. ओके, लेट एक्स बिलॉंग्स टू एक्स, देन वी हॅव टू प्रूव्ह एक्स बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ एक्स. बरोबर आहे? अजम्पशन काय काय आपलं ते इथं लिहून घेतलं. नॉन एम्प्टी सेट आहे आणि हे इक्वलन्स रिलेशन आहे एक्स वरती. बरोबर आहे? टिल्ड. आता इक्वलन्स रिलेशनची डेफिनेशन काय आहे? जर रिलेशन रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह असेल तर ते रिलेशन काय असतं? इक्वलन्स रिलेशन असतं. आता इक्वलन्स रिलेशन आहे म्हणजे हे जे रिलेशन आहे टिल्ड, हे रिफ्लेक्सिव्ह आहे. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय? स्वतःशी स्वतः जर रिलेटेड असेल, समजा ए इक्वल टू आपण मी म्हटलं काय 1 2 असेल, ठीक आहे, आणि आर मध्ये तुमच्या इथं ऑर्डर पेअर 1 1 आहे, 2 2 आहे. बरोबर आहे? असं आहे. ठीक आहे, 1 1 आणि 2 2 आहे. मग रिफ्लेक्सिव्ह म्हणजेच काय? स्वतःशी स्वतः रिलेटेड जर असेल एखादा एलिमेंट, म्हणजे प्रत्येक एला, प्रत्येक ए मधल्या एलिमेंटसाठी असेल तर, म्हणजे ए बिलॉंग्स टू आर, फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. स्वतःची स्वतः ए मधले प्रत्येक एलिमेंट हे स्वतःशी स्वतःला रिलेटेड जर असतील बाय डेफिनेशन ऑफ आर, तर ते रिलेशन असतं रिफ्लेक्सिव्ह. लक्षात येतंय का? मग हे जर काही इक्वलन्स रिलेशन आहे तर हे रिफ्लेक्सिव्ह पण आहे. सिन्स टिल्ड इज रिफ्लेक्सिव्ह, देअरफॉर एक्स मधले प्रत्येक एलिमेंट हे स्वतःशीच रिलेटेड असणार आहेत. फॉर इच एक्स बिलॉंग्स टू एक्स, एक्स इज रिलेटेड टू एक्स. हे एक्स टिल्ड एक्स आहे ना, ते मी काय म्हणतोय? एक्स इज रिलेटेड टू एक्स अंडर टिल्ड. बरोबर आहे? आता इक्वलन्स रिलेशनची डेफिनेशन काय आहे? आता मग अशा आपण बघा एक्झाम्पल बघितलं. एक मिनिट, मी परत ते एक्झाम्पल काढतो. हे बघा, हे आपण इथं काय चूज केले होते? इथं बघा, इक्वलन्स क्लास ऑफ 1 1 कसा चूज केलेला? 1 ला कुठले कुठले रिलेटेड आहेत एलिमेंट ए मधले? तर 1 इज रिलेटेड टू 1, 1 इज रिलेटेड टू 2, म्हणून इथं 1 2 आलं होतं. बरोबर आहे की नाही? बरोबर ना? तीच डेफिनेशन इथं आपण यूज करतोय इक्वलन्स रिलेशन, इक्वलन्स क्लास. चालेल, आता इथे इक्वलन्स क्लास ऑफ आपल्याला दाखवायचं काय? एक्स बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ एक्स. बरोबर आहे? मग इक्वलन्स क्लास ऑफ एक्स म्हणजेच काय? ए मधले एलिमेंट जे एक्स ला रिलेटेड असतील. मग आता इथं प्रत्येक एलिमेंट हा स्वतःला रिलेटेड आहेच, म्हणजे एक्स रिलेटेड टू एक्स आहे. बरोबर आहे?
Therefore, x is related to x. This implies that x belongs to equivalence class of x ना. इक्वलन्स क्लास ऑफ एक्स मध्ये कुठले एलिमेंट आहेत? हे बघा, कुठले आहेत? जे एक्स ला रिलेटेड असतील ते. मग एक्स हा एक्स ला रिलेटेड आहेच, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ एक्स येणारच आहे. हेन्स द प्रूफ. आता आलं का लक्षात? हा हो सर, आता आलं लक्षात. आता नेक्स्ट थेरम बघा. Let x be a non-empty set and let tilde be an equivalence relation on the set x. Okay, so we have to prove what? Let xy belongs to x, then y belongs to equivalence class of x if and only if equivalence class of x is equal to equivalence class of y. पहिल्यांदा दिले काय काय ते लिहून घ्यायचं. लेट एक्स बी अन नॉन एम्प्टी सेट अँड लेट टिल्ड बी अन इक्वलन्स रिलेशन ऑन द सेट एक्स. ओके, पुढं काय दिलेलं आहे आपल्याला अझम्पशन मध्ये? लेट एक्स वाय बिलॉंग्स टू कॅपिटल एक्स. बरोबर आहे. आता बघा, हे दोन्ही बाजूनी प्रूव्ह करायचं आहे. दोन्ही बाजूनी प्रूव्ह करायचं आहे. पहिल्यांदा अजून काय करायचं इथं? वाय बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ एक्स. ठीक आहे, इथं सपोज वाय बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ एक्स. बरोबर आहे बघा, इथं केलं का? आता बाय डेफिनेशन ऑफ इक्वलन्स क्लास, याची डेफिनेशन हा, देन एक्स इज रिलेटेड टू वाय. बघा, डेफिनेशन यूज केली, एक्स इज रिलेटेड टू वाय. ह्याला नंबर दिला 1. ठीक आहे, आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इज इक्वल टू इक्वलन्स क्लास ऑफ वाय. इक्वॅलिटी कधी येते? दोन सेट आहेत समजा, ए इक्वल टू बी. कधी म्हणतो आपण? जर ए इज सबसेट ऑफ बी आणि बी इज सबसेट ऑफ ए असेल तर ए इक्वल टू बी. ठीक आहे, आता आपल्याला ही इक्वॅलिटीज दाखवायची आहे. बरोबर आहे. इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इज इक्वल टू इक्वलन्स क्लास ऑफ वाय. म्हणजे एक्स मध्ये एखादा एलिमेंट घ्यायचा, तो वाय मध्ये दाखवायचा. म्हणजे इक्वलन्स क्लास ऑफ एक्स काय होईल? सबसेट ऑफ इक्वलन्स क्लास ऑफ वाय होईल. पुन्हा वाय मध्ये एक एलिमेंट घ्यायचा आणि तो एक्स मध्ये दाखवायचा, म्हणजे इक्वलन्स क्लास ऑफ एक्स मध्ये. हे दोन्ही एकमेकांचे सबसेट झाले की इक्वल होतील. तेच इथं आपल्याला करायचंय. ठीक आहे, मग घेतला एक एलिमेंट, लेट ए बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ एक्स. ओके, बाय डेफिनेशन ऑफ इक्वलन्स क्लास ऑफ एक्स, देन a belongs to equivalence class of x. This implies x is related to a. बरोबर आहे, x is related to a by definition. ह्याला नंबर दिला 2. ठीक आहे, therefore from 1 and 2, 1 नंबर काय आहे? x is related to y. सेकंड नंबर काय आहे? x is related to a. ठीक आहे, आता आपण सुरुवातीलाच म्हणले टिल्ड काय आहे? इक्वलन्स रिलेशन आहे. बरोबर आहे. इक्वलन्स रिलेशन आहे म्हणजे रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्री आहे, ट्रान्झिटिव्ह आहे. ठीक आहे, सो बाय सिमेट्री, सिमेट्री काय सांगते? सिमेट्रीची डेफिनेशन काय? ए इज रिलेटेड टू बी, हे जर आर मध्ये असेल, ठीक आहे, तर बी इज रिलेटेड टू ए सुद्धा आर मध्ये जर असेल तर ते झालं सिमेट्री. बरोबर आहे. आता टिल्ड ऑलरेडी आपण काय म्हणतो? इक्वलन्स क्लास आहे, इक्वलन्स रिलेशन आहे, सॉरी इक्वलन्स रिलेशन आहे, म्हणजे रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्ह आहे. मग हे एक्स इज रिलेटेड टू वाय, आपल्याला वाय इज रिलेटेड टू एक्स लिहिता येईल. बरोबर आहे. हे बघा, इथं बघा ही डेफिनेशन. आणि हे एक्स इज रिलेटेड टू ए आहेच. बरोबर आहे. आता तिसरी कंडिशन काय? ट्रान्झिटिव्हिटी इक्वलन्स रिलेशन मध्ये. टिल्ड हे इक्वलन्स रिलेशन आहे. ट्रान्झिटिव्हिटी काय असते? ए इज रिलेटेड टू बी असेल, समजा ए बी बिलॉंग्स टू आर असेल, बी सी बिलॉंग्स टू आर असेल. ठीक आहे, सगळंच खोडूया आपण म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ए बी बिलॉंग्स टू आर हा, आणि बी सी बिलॉंग्स टू आर. दिस इम्प्लाइज ए सी बिलॉंग्स टू आर. असं जर असेल तर ते असतं ट्रान्झिटिव्ह रिलेशन. बरोबर आहे. आता टिल्ड हे आपण इक्वलन्स रिलेशन म्हणतो, म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी पण आहे तिथे. ठीक आहे, म्हणजे वाय इज रिलेटेड टू एक्स
बघा कसं जॉईन करतो आपण. सेकंड पोझिशन ए बी ची, सेकंड पोझिशन बी, पुन्हा बी सी ची फर्स्ट पोझिशन, नंतर आपण ए सी. हे जर आर मध्ये असेल तर ट्रान्झिटिव्हिटी असते. तर टिल्ड ऑलरेडी इक्वलन्स आहे म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी आहे. y is related to x, x is related to a, so by transitivity y is related to a. बरोबर आहे, ठीक आहे. सो बाय इक्वलन्स क्लास डेफिनेशन a is related to इक्वलन्स क्लास ऑफ y. लक्षात आलं का? ठीक आहे. सो आपण a घेतलेला कुठं, दस a बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ x. आलं काय, a बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ y. सो इक्वलन्स क्लास ऑफ x इज सबसेट ऑफ इक्वलन्स क्लास ऑफ y. हे 3 नंबरवर आलं का लक्षात? ठीक आहे. आता आपल्याला उलट दाखवायचं आहे. इक्वलन्स क्लास ऑफ y इज सबसेट ऑफ इक्वलन्स क्लास ऑफ x दाखवायचं आहे. ओके, सो लेट a बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ y. By definition of equivalence class, then y is related to a. ठीक है. Now therefore from 1 and 4 याला 4 नंबर दिलाय बघा. एक नंबर आपण बघितलाय मगाशी सुरुवातीला, हे एक नंबर आहे बरोबर, आणि हे 4 नंबर. x is related to y, y is related to x. So by transitivity x is related to a, so a belongs to equivalence class of x. बरोबर आहे. सो आपण घेतलेलं काय, a belongs to equivalence class of y and we get this implies a belongs to equivalence class of x. So equivalence class of y is a subset of equivalence class of x. So from 3 and 4 काय झालं, 3 and 4, 3 बघा काय होता, इक्वलन्स क्लास ऑफ x सबसेट ऑफ इक्वलन्स क्लास ऑफ y, आणि इथं 4 नंबर काय, इक्वलन्स क्लास ऑफ y सबसेट ऑफ इक्वलन्स क्लास ऑफ x. सो इक्वलन्स क्लास ऑफ x इज इक्वल टू इक्वलन्स क्लास ऑफ y. ठीक आहे, लक्षात आलं का? येस सर. आता सो from 3 and 4 we get these two equals classes are equal. Okay, so आपण घेतलेलं काय, this y belongs to equivalence class of x, this implies equivalence class of x is equal to equivalence class of y. आता ही झाली एक बाजू. आता कॉन्व्हर्सली सपोज equivalence class of x is equal to equivalence class of y, then by theorem number 11, theorem number 11 काय सांगतो theorem number 11, जो ज्या एलिमेंटचा इक्वलन्स क्लास असेल तो एलिमेंट त्यात असतोच. लक्षात आलं का? आता लेट x बिलॉंग्स टू x आहे, ठीक आहे, देन x बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ x. बरोबर आहे. समजा b बिलॉंग्स टू x असता तर b बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ b हे असतंच असं. ठीक आहे, ज्याचा जो इक्वलन्स क्लास असेल तो एलिमेंट त्यात आहेच. बरोबर. सो बाय दिस थेरम y बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ y. ओके, आणि आता ह्या कॉन्व्हर्स पार्ट मध्ये आपण काय कन्सिडर केलंय, इक्वलन्स क्लास ऑफ x इज इक्वल टू इक्वलन्स क्लास ऑफ y. सो देअरफॉर y बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ y and equivalence class of y equal to equivalence class of x. So y belongs to equivalence class of x. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं कॉन्व्हर्स मध्ये. बघा स्टेटमेंट हे कन्सिडर केलं आपण इक्वलन्स कॉन्व्हर्स मध्ये, इक्वलन्स क्लास ऑफ x इज इक्वल टू इक्वलन्स क्लास ऑफ y, आणि प्रूव्ह करायचं काय, y बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ x. सो आपण इथं तेच केलं, कन्सिडर केलं दोन इक्वलन्स क्लास इक्वल आहेत,
by theorem number 11, y belongs to equivalence class of y. And equivalence class of y equal to equivalence class of x, so y belongs to equivalence class of x. बरोबर. हे बघा आलंय, सर्कल केलं मी ते. Thus equivalence class of x equal to equivalence class of y, this implies y belongs to equivalence class of x. So we have proved y belongs to equivalence class of x if and only if equivalence class of x is equal to equivalence class of y. Hence the proof. लक्षात येते. आता तुम्हाला काय हे प्रूव्ह करायचं नाहीये परीक्षेला, पण प्रूफ आपण घेतोय, तुम्हाला कळलं पाहिजे. लक्षात आलं का प्रूफ? ओके. लक्षात आलं का? येस सर, आले लक्षात. ठीक आहे. आता फक्त 5 मिनिटं घेऊ आणखी थोडं. पार्टिशन ऑफ अ सेट. पार्टिशन या शब्दामध्येच आहे बघा, पार्टिशन म्हणजे त्याचे पार्ट केलेत, बरोबर आहे, पार्ट केलेत. पार्टिशन म्हणजे काय? अ पार्टिशन ऑफ अ नॉन एम्प्टी सेट एक्स इज अ सेट पी. त्या पार्टिशनला नाव दिलं पी, ऑफ पेअर वाईज डिसजॉइंट नॉन एम्प्टी सबसेट ऑफ एक्स. सबसेट्स ऑफ एक्स, एक्सचं पार्टिशन आहे, त्याला नाव काय? पी. हा, पी मध्ये काय आहेत? तर पेअर वाईज डिसजॉइंट नॉन एम्प्टी सबसेट ऑफ एक्स सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ एक्स बिलॉंग्स टू सम मेंबर ऑफ पी. समजा हा तुमचा हा एक सेट, ठीक आहे, हा एक सेट आहे. तर हे जे काय आहे, जे पार्टिशन काय असतील ते पार्टिशन, हे जे पार्टिशन आहेत हे कशात आहेत? पी हे पार्टिशन दिलं, पी नाव दिलं. पी पार्टिशन मध्ये काय काय आहेत? पेअर वाईज डिसजॉइंट नॉन एम्प्टी सबसेट्स ऑफ एक्स. पी मध्ये काय आहेत? सबसेट्स ऑफ एक्स आहेत, पण ते कसे आहेत? पेअर वाईज डिसजॉइंट आहेत. आणि पी एक्स मधले एव्हरी एलिमेंट ऑफ एक्स, प्रत्येक एक्स मधला एलिमेंट हा कुठल्या ना कुठल्या तरी पी मधल्या मेंबर मध्ये आहे, बिलॉंग्स टू सम मेंबर ऑफ पी. लक्षात आलं? ठीक आहे, याला म्हणायचं पार्टिशन. म्हणजे ते डिसजॉइंट पण आहेत पार्टिशन मधले सेट. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं, इफ पी इक्वल टू एन बार सिंगलटन 0 n, then p is a partition of z, the set of all integers. z मध्ये कुठले एलिमेंट असतात? 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 डॅश डॅश डॅश, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटीजर्स, बरोबर आहे, नंबर्स सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नॅचरल नंबर्स, प्लस 0. मग पार्टिशन कसं केलंय बघा, एन बार म्हणजे निगेटिव्ह नंबर्स, -1 -2 -3 -4 डॅश डॅश डॅश. नुसता एन म्हणजे नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 डॅश डॅश डॅश. आणि सिंगलटन 0 हा सेपरेट. मग आता पहिली कंडिशन काय? पेअर वाईज डिसजॉइंट पाहिजेत सबसेट्स ऑफ एक्स. एक्स म्हणजे तुमचा हा झेड आहे इथं, ठीक आहे. द सेट्स एन बार सिंगलटन 0 एन आर पेअर वाईज डिसजॉइंट आहेत, बरोबर ना? या तिन्ही मध्ये कॉमन काहीच नाही, डिसजॉइंट आहेत, बरोबर आहे. आणि त्यांची युनियन जर केली तर ती झेड येईल पूर्ण, बरोबर आहे. वेर एन बार इज द सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. झालं? ओके. झेड मधले एलिमेंट आहेत ना, कुठल्या ना कुठल्या तरी या पार्ट मध्ये झेड मधले एलिमेंट आहेत ना सगळे, बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? याला म्हणायचं पार्टिशन. नेक्स्ट फॉर दुसरं एक्झाम्पल, सपोज ए बी सी डी ई बी द सेट, देन आता P1 बघा, P1 P1 हे ए चं पार्टिशन आहे. का आहे? तर ए मधले प्रत्येक एलिमेंट कुठल्या ना कुठल्या तरी पार्ट मध्ये आहेत, बरोबर आहे. पी मधल्या एलिमेंट्स मध्ये एलिमेंट्स काय आहेत? हे सबसेट्स ऑफ ए आहेत, बरोबर आहे. लक्षात येते का?
हे पार्टिशन आहेत ए चे, बरोबर आहे. आणि प्रत्येक हे जो सबसेट आहे P1 मधला हा ए चा सबसेट आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि सगळे एलिमेंट कव्हर झालेत P1 मध्ये. आणि सगळे हे जे मी सर्कल केलेत ग्रीन हे डिसजॉईंट पण आहेत, बरोबर आहे. डिसजॉईंट पण आहेत. आणि ए मधला प्रत्येक एलिमेंट कुठल्या ना कुठल्या तरी त्या ग्रीन जे सेट मी केलेत ते त्यात आहे, बरोबर आहे. म्हणजे P1 पार्टिशन आहे. आता P2 बघा, ए बी सी केलाय सबसेट ऑफ एक्स, ए आणि डी, बरोबर आहे. हे डिसजॉईंट आहेत बरोबर आहे. ओके, त्यांच्या ए मधला प्रत्येक एलिमेंट कुठल्या ना कुठल्या तरी पार्ट मध्ये, बरोबर आहे. आणि त्यांची युनियन जर केली तर ती ए येते, बरोबर आहे. सो P2 ऑल्सो पार्टिशन, बट P3 इज नॉट पार्टिशन. But P3 is not partition. Why? Of A, of A is not partition of A. Why? कारण ह्याची जर युनियन घेतली, ए बी आणि डी युनियन घेतली तर ए येते का? नाही, कारण सी इलेमेंटच नाही कुठं, बरोबर ना. ह्या दोन पार्ट बघा, हे डिसजॉईंट आहेत, ही खरी गोष्ट आहे, डिसजॉईंट आहे. पण सी इलेमेंट हा कुठल्याच पार्ट मध्ये नाहीये, म्हणजे युनियन हा ए येणार नाहीये P3 मधल्या पार्टिशनचं. ठीक आहे. सो P3 इज नॉट पार्टिशन ऑफ ए. लक्षात आलं कॉन्सेप्ट पार्टिशनचं? लक्षात आलं? येस सर. याला म्हणायचं पार्टिशन. युनियन ही पुन्हा ए आलं पाहिजे. ठीक आहे. एक मिनिट. Remark. The set singleton X itself a partition of X. सिंगलटन, आता हा P3 मध्ये जर पूर्ण ए जरी घेतला ना, समजा या P3 मध्ये ए जर आपण ऍड केला असता सिंगलटन ए, तर ते सुद्धा पार्टिशन झालं असतं. नाही सॉरी, नसतं झालं, कारण मग डिसजॉईंट नसतं आलं. एक मिनिट, नसतं झालं, त्या परिस्थितीवरती ते घ्यायचंय. ठीक आहे. पण हा एक पार्टिशन होईल, सिंगल पार्टिशन झालंय. The set of all singleton subsets of X is a partition of X. म्हणजे सिंगलटन ए, सिंगलटन बी, सिंगलटन सी, सिंगलटन डी, सिंगलटन ई, हे एक पार्टिशन झालं. ठीक आहे. The partition of non-empty set X decomposes X into mutually disjoint subsets of X. पार्टिशन काय असतंय, तर X ला डिकॉम्पोज करतं, डिकॉम्पोज म्युच्युअली डिसजॉईंट सबसेट्स ऑफ X मध्ये. आता बघा हा P2 बघा, काय P2 ने काय केलंय, ए जो सेट आहे त्याला डिकॉम्पोज केलाय, बरोबर आहे. बघा एक मिनिट, P2 बघा, ए ला काय केला, डिकॉम्पोज केला म्युच्युअली डिसजॉईंट सबसेट्स ऑफ एक्स. हे काय आतले जे ए बी सी आणि डी काय आहेत, सबसेट्स ऑफ ए आहेत, बरोबर आहे. इथं एक्स आहे, एक्सच्या जागी इथं ए. ठीक आहे. तर काय करतं पार्टिशन, डिकॉम्पोज करतं सेटला म्युच्युअली डिसजॉईंट सबसेट्स मध्ये. ठीक आहे. तर हे झाले होते रिमार्क. तर आपण आता इथं थांबूया.